नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूयात. पहिला प्रश्न काय आहे? कृषी वित्त स्रोतांचे टिंबटिंब वर्गीकरण केले जाऊ शकते अशा स्वरूपाचा हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे पर्याय आहे संस्थागत, त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे गैरसंस्थागत, तिसरा आहे संस्थात्मक आणि बिगर संस्थागत दोन्हीही, आणि ड आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण पाहिलं तर कृषी वित्त स्रोतांची दोन वर्गीकरण होऊ शकतात. त्याच्यामध्ये क संस्थात्मक आणि बिगर संस्थागत दोन्हीही हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कृषी पतसंस्थेचे स्रोत नाहीत? नॉट अन इन्स्टिट्यूशनल सोर्स. तर इथे आपण बघूयात. आपल्याकडे पर्याय आहे सावकार, ब आहे सरकारी बँका, क आहे व्यावसायिक बँका किंवा कमर्शियल बँक, त्याच्यानंतर आहे वरीलपैकी काहीही नाही. जर आपण पाहिलं तर सहकारी बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक आणि व्यावसायिक बँक हे दोन्ही इन्स्टिट्यूशनल सोर्सेस आहेत. तर इथे आपल्याकडे दोन ऑप्शन उरतात, ऑप्शन अ आणि ड. अ मध्ये आहे सावकार आणि ड मध्ये वरीलपैकी काही नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर सावकार हा नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स आहे, म्हणून हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न अशा स्वरूपात आहे की खालीलपैकी कोणता कृषी पतपुरवठा करण्याचा गैरसंस्थागत स्रोत आहे, म्हणजे नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स कुठला आहे? आणि आपल्याकडे त्याचे पर्याय आहेत नातेवाईक, व्यापारी, जमीनदार आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर नातेवाईक, व्यापारी आणि जमीनदार हे तिन्ही सुद्धा नॉन इन्स्टिट्यूशनल किंवा गैरसंस्थागत स्रोत आहेत कृषी पतपुरवठ्याचे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संस्थागत वित्त पद्धतीची वैशिष्ट्ये आहे? इथे आपल्याला इन्स्टिट्यूशनल सोर्स ऑफ क्रेडिटचे वैशिष्ट्य विचारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे पहिला पर्याय आहे दीर्घकालीन कर्ज दिले जाते, दुसरा आहे व्याजदर खूप कमी असते, त्याच्यानंतरनं पूर आणि दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वित्त पुरवठा होतो, आणि शेवटचे आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर संस्थागत वित्त पद्धतीचे वैशिष्ट्य हे तिन्हीसुद्धा आहेत. दीर्घकालीन कर्जही दिले जातं, व्याजदर खूप कमी असतं आणि पूर किंवा दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कर्ज पुरवलं जातं, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, सहकारी बँकांची रचना टिंबटिंब विभागली गेली आहे. सहकारी बँकांची रचना ही टिंबटिंब विभागली गेलेली आहे, आणि त्याच्या आपल्याकडे पर्याय आहेत राज्य किंवा स्टेट, जिल्हा किंवा डिस्ट्रिक्ट किंवा सेंट्रलही म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर गाव पातळीवरती, आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर सहकारी बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स यांना तीन भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. ते आहे राज्य, जिल्हा आणि गाव पातळी, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, PACS चे संपूर्ण स्वरूप काय आहे? PACS ते आहे, आपल्याकडे पर्याय काय आहेत याच्यासाठी? अ प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी, ब आहे प्रायमरी कृषी क्रेडिट राज्य, क आहे प्रायमरी कृषी क्रेडिट योजना, आणि ड आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं तर PACS चे संपूर्ण स्वरूप किंवा लॉंग फॉर्म किंवा फुल फॉर्म प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी असा असतो, म्हणून ऑप्शन ए प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे, टिंबटिंबच्या आधारे कृषीपत वर्गीकरण केले जाऊ शकते. असे कुठले आधार आहेत किंवा ज्याच्या बेसिसवरती आपण कृषीपत याचं वर्गीकरण करू शकतो? आणि त्याच्या आपल्याकडे पर्याय आहेत, एक त्या पर्टिक्युलर लोनचं उद्देश, त्याच्यानंतर त्या लोनची कालावधी, त्याच्यानंतर त्या लोनची सुरक्षा, आणि वरीलपैकी सर्व. तर इथे जर आपण पाहिलं तर हे तिन्हीसुद्धा उद्देश, कालावधी आणि सुरक्षा किंवा सिक्युरिटी हे ठरू शकतात कृषीपत वर्गीकरण करण्याचे कारण, आणि म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर वळूया आठव्या प्रश्नाकडे. आठवा प्रश्न आहे, RRB चे संपूर्ण किंवा पूर्ण स्वरूप काय आहे? RRB आपल्याकडे पर्याय आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, ब आहे प्रादेशिक रिअल बँक, क आहे नियमित ग्रामीण बँक, आणि ड आहे वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर RRB याचा पूर्ण स्वरूप किंवा संपूर्ण स्वरूप किंवा फुल फॉर्म किंवा लॉंग फॉर्म असा आहे प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा रिजनल रूरल बँक, म्हणून
ऑप्शन ए किंवा अ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 9व्या प्रश्नाकडे. RRB किंवा RRBs यांची मुख्य वैशिष्ट्ये किंवा ऑब्जेक्टिव्स कोणती आहेत? RRBची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर इथे आपण जर आपल्याला पर्याय पाहिले तर शेतकऱ्यांना कर्ज पुरवते हे एक आहे ऑब्जेक्टिव्ह किंवा वैशिष्ट्य. त्याच्यानंतरनं किंवा उद्दिष्ट. त्याच्यानंतर दुसरं आहे SC ST OBCला कर्ज प्रदान करते. त्याच्यानंतर तिसरं आहे ग्रामीण उद्योगाला कर्ज पुरवते. आणि ड वरीलपैकी सर्व. तर इथे जर आपण पाहिलं तर हे सर्वच ऑब्जेक्टिव्स असू शकतात रिजनल रूरल बँकचे. म्हणून ऑप्शन ड वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की नाबार्डचे पूर्ण रूप काय आहे? नाबार्ड NABARD पूर्ण रूप काय आहे या गोष्टीचे? पहिलं आपल्याकडे पर्याय आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. दुसरा आहे राष्ट्रीय कृषी शास्त्र व ग्रामीण विकास बँक. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय अणु व ग्रामीण विकास. आणि वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर नाबार्ड याचा पूर्ण स्वरूप किंवा पूर्ण रूप आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 11व्या प्रश्नाकडे. नाबार्डच्या संदर्भात आहे तोही प्रश्न. नाबार्ड काय कार्य आहेत? नाबार्डचे काय कार्य आहेत किंवा नाबार्ड व्हॉट आर द रोल्स ऑफ नाबार्ड अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आणि इथे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत किंवा पर्याय आहेत. सहकारी क्षेत्राला वित्त पुरवठा करते. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्रामीण भागातील वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्थान एपेक्स इन्स्टिट्यूशन इन रुरल क्रेडिट प्रोव्हिजन. त्याच्यानंतर आहे ग्रामीण उद्योगास दीर्घावधी कर्ज उपलब्ध करून देते. आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर नाबार्डची वैशिष्ट्ये किंवा काय कार्य आहेत तर ही सर्वच नाबार्डची कार्य आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे सहकारी क्षेत्राला कोऑपरेटिव्ह सेक्टरला सुद्धा वित्त पुरवठा करते. ग्रामीण भागातील वित्त पुरवठा करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. आणि ग्रामीण उद्योगास दीर्घावधी कर्जसुद्धा उपलब्ध करून देते. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे कृषी पुनरावृत्ती विकास मंडळ ARDC यांनी नाबार्ड ही इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची शिफारस केली होती. आणि त्या अनुषंगाने नाबार्डची स्थापना कधी झाली किंवा टिंब या वर्षी झाली अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे पर्याय आहेत 1935. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे 1969 1969. त्याच्यानंतर आहे 1982 आणि 1991. तर इथे जर पाहिलं आपण तर नाबार्ड हे जुलै 1982 किंवा 1982 जुलै या वर्षी स्थापित झालं होतं. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे C 1982. त्याच्यानंतर 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे शेती उत्पादनातून ग्राहकांना विक्रीसाठी केलेल्या सर्व प्रक्रिया याला तुम्ही काय म्हणता? याला तुम्ही ॲग्रिकल्चरल मार्केटिंग किंवा कृषी विपणन म्हणता किंवा कृषी विकास म्हणता किंवा कृषी वित्त म्हणता किंवा वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे की शेती उत्पादनातून ग्राहकांना विक्रीसाठी केलेल्या सर्व प्रक्रिया याला आपण कृषी विपणन किंवा ॲग्रिकल्चरल मार्केटिंग असं म्हणतो. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे कृषी विपणन टिंबचा समावेश आहे. कृषी विपणनामध्ये कशा किंवा कुठल्या गोष्टीचा समावेश असू शकतो? पहिला आपल्याकडे ऑप्शन किंवा पर्याय आहे घाऊक बाजार किंवा होलसेल मार्केट. त्याच्यानंतर दुसरा आहे किरकोळ बाजार किंवा रिटेल मार्केट. तिसरा आहे घाऊक आणि किरकोळ बाजार दोन्हीसुद्धा. आणि वरीलपैकी काही नाही. जर आपण पाहिलं ॲग्रिकल्चरल मार्केटिंग किंवा कृषी विपणन तर हे 2 स्तरावर होऊ शकतं. एक आहे घाऊक आणि दुसरं आहे किरकोळ बाजार. म्हणून घाऊक आणि किरकोळ बाजार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे थेट घाऊक बाजार या किंवा होलसेल मार्केट याच्या संदर्भात आहे. घाऊक बाजारपेठा किंवा होलसेल मार्केट टिंबमध्ये विभागली गेली आहे. घाऊक बाजारसुद्धा विभागले गेलेलं आहे पुढे. तर आपण पाहूया की ते किती प्रकारे किंवा किती क्षेत्रांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर पहिलं आहे
प्राथमिक घाऊक बाजार किंवा प्रायमरी होलसेल मार्केट, दुसरा आहे दुय्यम घाऊक बाजार किंवा सेकंडरी होलसेल मार्केट, तिसरा आहे टर्मिनल घाऊक बाजार आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे जर आपण होलसेल मार्केट किंवा घाऊक बाजारपेठा पाहिल्या तर त्यांना प्राथमिक, दुय्यम आणि टर्मिनल या 3 विभागांमध्ये भागले जाते. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 16व्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणती कृषी विपणनातील दोष आहेत किंवा डिफेक्ट्स इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग काय असू शकतात? तर पहिला आहे खराब वाहतूक सिस्टम किंवा खराब वाहतूक प्रणाली. त्याच्यानंतरनं दुसरा पर्याय आपल्याकडे मध्यस्थ किंवा मिडलमॅन, चेन ऑफ मिडलमॅन. त्याच्यानंतरनं तिसरा आहे भेसळ किंवा अडल्टरेशन आणि ड आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं पुढीलपैकी कोणती कृषी विपणनातील दोष आहेत, तर हे तिन्हीसुद्धा कृषी विपणनातील किंवा ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये दोष आहेत. म्हणजे वाहतूक सिस्टम चांगली नसणं किंवा वाहतूक प्रणाली खराब असणं, मध्यस्थ किंवा लाँग चेन ऑफ मिडलमॅन, ॲडल्टरेशन किंवा भेसळ. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे सहकारी विपणनातील फायदे कुठले आहेत किंवा सहकारी विपणनातील किंवा कोऑपरेटिव्ह मार्केटिंग याचे काय फायदे आहेत? तर आपण तिथे आपल्याकडे ऑप्शन्स काय आहेत ते पाहूयात. पहिला ऑप्शन किंवा पहिला पर्याय आहे थेट शेतकऱ्यांना जोडले जाते. त्याच्यानंतरनं योग्य दर मिळतो. त्याच्यानंतरनं बाजाराची योग्य माहिती दिली जाते आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण कोऑपरेटिव्ह मार्केटिंग पाहिलं तर याच्यामध्ये हे तिन्हीसुद्धा कोऑपरेटिव्ह मार्केटिंग किंवा सहकारी विपणनातील फायदे आहेत. म्हणजे थेट शेतकऱ्यांशी संपर्क असतो, दरसुद्धा योग्य मिळले जातात, बाजारपेठांची माहितीसुद्धा पुरवली जाते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर आपण वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे यापैकी कोणते कृषी मूल्य धोरणाची भूमिका दर्शवते? कुठले किंवा कोणते कृषी मूल्य धोरणाची भूमिका दर्शवते? आणि आपल्याकडे ऑप्शन्स किंवा पर्याय आहेत तर्कसंगत किंमत, दुरुस्त करणे म्हणजे इम्प्रूव्हिंग द इम्परफेक्शन्स, प्राधान्यांचा संकेत देणे म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्या प्रेफरन्सेस आहेत त्याचा संकेतही दिला जातो, आणि वरीलपैकी सर्व. तर इथे जर आपण पाहिलं तर हे तिन्हीसुद्धा तर्कसंगतीत किंमती, दुरुस्त करणे, प्राधान्यांचा संकेत देणे हे तिन्हीसुद्धा कृषी मूल्य धोरणाची भूमिका दर्शवते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर आपण येऊ 19व्या प्रश्नाकडे. कृषी किंमत धोरण किंवा ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी टिंबटिंबे असे असावे. ते कसे असावे? इष्टतम पीक नमुना समाविष्ट असावा, शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळावा अशा स्वरूपाचा असावा, वस्तूंसाठी वाजीव किंवा योग्य किंमत द्यावी अशा पद्धतीची असावी ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण की इष्टतम पीक नमुना समाविष्ट असावा म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट असावेत, शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळावा म्हणजे फार्मरला फेअर प्राईस दिली जावी, त्याच्यानंतरनं वस्तूंसाठी वाजीव किंमत किंवा योग्य दर हे सुद्धा मिळावं. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे कृषी किंमत धोरणांच्या कार्यात टिंबटिंब वर्गीकरण केले जाऊ शकते किंवा फंक्शन्स ऑफ ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी काय असू शकतात? वाटप कार्य म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं की बाजार सिग्नलनुसार संसाधनाचा वापर. त्याच्यानंतर दुसरं आहे शेतीत गुंतवणुकीला प्रोत्साहन द्या या पद्धतीची असावी फंक्शन त्या ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसीची. त्याच्यानंतरनं मुदतीचा कार्य आणि वरीलपैकी सर्व. तर इथे जर आपण पाहिलं तर तिन्हीसुद्धा हे फंक्शन्स ऑफ ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी असू शकतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर वळूया 21व्या प्रश्नाकडे. 21वा प्रश्न आहे टिंबटिंब खाद्यपदार्थांमध्ये भारत स्वयंसंपूर्ण किंवा सेल्फ सफिशियंट बनवला. कुठल्या गोष्टीमुळे खाद्यपदार्थांमध्ये भारत स्वयंसंपूर्ण किंवा सेल्फ सफिशियंट झाला? त्याला आपण काय बोलतो त्या पर्टिक्युलर गोष्टीला? त्याला पांढरी क्रांती बोललं जातं, हरित क्रांती बोललं जातं,
पिवळ्या क्रांती बोललं जातं किंवा वरीलपैकी काही नाही. तर इथे आपण पाहिलं तर हरित क्रांतीमुळे भारत खाद्यपदार्थांमध्ये स्वयंसंपूर्ण किंवा सेल्फ सफिशियंट झालेला आहे, म्हणून हरित क्रांती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूयात 22व्या प्रश्नाकडे. भारतातील शेतीच्या सर्वांगीण यशासाठी मुख्य घटक काय आहेत? ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया, त्याचे कारणं किंवा घटक कुठले असू शकतात? तर पहिला आहे निव्वळ पेरणी क्षेत्रात वाढ, म्हणजे नेट सोन एरिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये वाढ झाली. उच्च उत्पन्न वाण बियाणे म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स याचा वापर झाला. क आहे किमान समर्थ किंमत म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस, ही पॉलिसी आणण्यात आली. आणि वरीलपैकी सर्व. तर इथे जर आपण पाहिलं तर भारतातील शेतीचं सर्वांगीण यशासाठी हे तिन्हीसुद्धा मुख्य घटक आहेत, म्हणजे निव्वळ पेरणी क्षेत्र वाढ, त्याच्यानंतर HYV सीड्स किंवा उच्च उत्पन्न वाण बियाणे, आणि किमान समर्थ किंमत किंवा MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात 23व्या प्रश्नाकडे. 23वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भारतीय शेतीशी संबंधित समस्या दर्शवते? तर इथे आहे पावसाळ्यावरती जास्तीत जास्त अवलंबन असतं, म्हणजे रेनफेड ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, किंवा डिपेंडन्स ऑन मॉन्सून. त्याच्यानंतरनं जुने तंत्रज्ञान, त्याच्यानंतरनं जमीन सुधारणांचे अपयश किंवा जमीन सुधारण्याचे जे कायदे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत, आणि वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिले तर भारतीय शेती संबंधित समस्या या तिन्हीसुद्धा आहेत, म्हणजे पावसाळ्यावरती जास्तीत जास्त अवलंबून असतं, त्याच्यानंतर तंत्रज्ञान जुनं आहे, जमीन सुधारणाचे धोरणंसुद्धा अपयशी ठरले म्हणून, किंवा ज्याला आपण लँड रिफॉर्म्स असं म्हणतो ते अपयशी ठरले, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर वळूयात शेवटच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणती भारतीय शेतीविषयक बंधने किंवा समस्या नाही? नॉट ए कन्स्ट्रेन ऑन ॲग्रिकल्चर इन इंडिया, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. खालीलपैकी कोणती भारतीय शेतीविषयी बंधने किंवा समस्या नाही? आणि आपल्याकडे पर्याय आहेत. शेतीत गुंतवणूक कमी आहे, ही एक समस्या आहे. लोकसंख्या वाढ कमी झाली आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे असंतुलित वाढ आहे. आणि त्याच्यानंतर भाडेकरूंचे शोषण. ते इथे जर आपण पाहिलं तर लोकसंख्या वाढ कमी झाली ही चांगली गोष्ट आहे शेतीविषयी, ही वाईट गोष्ट नाही आहे किंवा ही समस्या नाही आहे, म्हणून ऑप्शन बी लोकसंख्या वाढ कमी होणे ही एक समस्या नाही आहे, म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण आज 24 प्रश्न या सिरीजमध्ये कवर केलेले आहेत. पुढे सुद्धा आपण 1-2 लेक्चर्स घेणार आहोत, ज्याच्यामध्ये जवळपास 50 एक प्रश्न कवर करणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.